भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते विधानभवनात आलेले आहेत, परंतु त्यांच्या हातात आपण पनीर पाहू शकतो। खरं पनीर आणि नकली पनीर असे दोन्ही प्रोडक्ट ते घेऊन या विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत। पहिल्यांदाच आमदार झालात आणि पनीर घेऊन आलात, नकली पनीर असली पनीर, काय मुद्दा मांडणार आहात सरकारकडे आणि काय शिक्षेची तरतूद या सगळ्या प्रकरणामध्ये असावी तुमचं मत? काय झालेलं आहे, दुर्दैवाने याच्यातलं एक चीज अॅनालॉग आहे आणि एक पनीर आहे। यातलं पनीर कोणतं आणि चीज अॅनालॉग कोणतं हे कोणीही फरक सांगू शकत नाही। दुर्दैव असं आहे की मार्केटमध्ये आपण जे काही आज पनीर खातो त्यातला 70% प्रमाण हे ॲनालॉग चीज असण्याची शक्यता आहे आणि आपण नाकारू शकत नाही। आणि ज्या वेळेस आपण जो आपल्याला सोर्स माहिती नसेल पनीरचा कुठनं आलेला आहे तर तो खात असताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, कारण नॅचरली आपण सर्वसामान्य टेस्टिंग करू शकत नाही, लॅब टेस्टशिवाय याच्यामध्ये फरक कळत नाही। परंतु या सगळ्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सातत्यानं कारवाई तर केली जाते, चीजचा मोठा साठा पकडला जातो, परंतु शिक्षेची कोणतीच अशी कडक तरतूद या सगळ्या संदर्भात नाही आहे। दंडात्मक कारवाई होते, त्याच्यानंतर ते सगळे जे काही असे साठेबाजी करणारे असतील किंवा भेसळ करणारे असतील ते पकडले जातात, त्यांना दंडात्मक कारवाई करून सोडलं जातं। लई दुर्दैव असं आहे की समजा जर एखाद्या जो कोणी मॅन्युफॅक्चरर आहे त्यांनी जर आर्टिफिशियल पनीर म्हणजे नॉर्मल पनीर जर चीज अॅनालॉग नॉर्मल पनीरच्या नावाखाली विकलं तर त्याच्यावरती फक्त मिस ब्रँडिंगची कारवाई केली जाते, जी तुटपुंजी आहे। आणि दुर्दैव असं आहे की कारवाई करायला FDA कडे अधिकारीच किती आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे मी अधिवेशनात प्रश्न टाकला की माझा प्रश्न स्वीकृत झाला की नावापुरती कारवाई या महाराष्ट्रामध्ये झाली, पुण्याला कारवाई झाली, चंद्रपूरला कारवाई झाली आणि मोठा साठा सापडलेला आहे। माझी तर या सभागृहाला मागणी आहे, सरकारला मागणी आहे की आपल्याला जन्मठेप किंवा त्यापेक्षा काही कडक शिक्षा जर करता आली तरच याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो, बदल होऊ शकतो, कारण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण जनतेचा जीव वेठीस धरत आहोत हे अनेकांना कळत नाही आहे। आपल्याला जनजागृतीशिवाय पर्याय नाही। परंतु तुम्ही म्हणताय जनजागृतीशिवाय पर्याय नाही, परंतु चीज अॅनालॉगचं देखील सर्टिफिकेट जे आहे ते सरकारकडनं दिलं जातं, अन्न व औषध प्रशासनाकडनं। मग त्याच संपूर्ण कंपनीमध्ये चीज अॅनालॉगच्याच कंपनीमध्ये नकली पनीर बनवलं जातं, त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भात 6 महिन्यानंतर त्या सगळ्या कंपनींचं पुन्हा एकदा ऑडिट होणं गरजेचं आहे का FDI कडनं, जेणेकरून त्या सगळ्या ऑडिटवरतून कळून येईल की जेणेकरून नकली पनीर ते कंपनी बनवते की नाही म्हणून? नाही, ऑडिट होत असतं, पण दुर्दैव असं आहे की ह्यांच्याकडे टीम नाही आहे, FDA कडे टीम नाही आहे, त्यामुळे ऑडिट थर्ड पार्टी करतात आणि थर्ड पार्टी ऑडिट कसं होतं हे मी सांगायची गरज नाही आहे। त्यामुळे ह्याला आपल्याला ठोस पर्याय काढावा लागेल आणि जोपर्यंत कडक शिक्षा आपण आणत नाही तोपर्यंत याच्यावरती मार्ग निघू शकत नाही, कारण हा जनतेच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे। तुम्ही पाहिलं तर आज मी कोणी सांगू शकत नाही। हां, फक्त समजा जर आर्टिफिशियल पनीरमध्ये स्टार्च असेल तर ते शिजवलं आणि त्याच्यावर आयोडीन टाकलं तर आयोडीन टेस्टमध्ये स्टार्च सापडतं, पण स्टार्च जर टाकलं नसेल मॅन्युफॅक्चररनी तर ते कळणार सुद्धा नाही। आणि आर्टिफिशियल पनीर जे मार्केटमध्ये मिळतं, मला सांगा बरं, 40 रुपयामध्ये आज सँडविच मिळतं तुम्हाला पनीरचं, कसं शक्य? 100 आणि 150 ग्रॅम पनीर असतं त्या सँडविचमध्ये, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे। त्यामुळे हा विषय जनतेने खरं तर विचार करणं गरजेचं, जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत जनतेला जाग येणं खूप गरजेचं आहे। तुमच्या आमच्या लहान मुलांबरोबर हा जीवाचा खेळ चालू आहे। खरं तर जीवाशी खेळ सुरू आहे आणि जे कोणी असे भेसळ करणार आहेत त्यांना जन्मठेप झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। विक्रमसिंह पाचपुते विधानभवनात आलेले आहेत, खरं तर पहिल्यांदाच आमदार झालेत आणि आपण त्यांच्या हातात पाहू शकतो 2 पनीरचे नमुने ते घेऊन आलेत, एकीकडे भेसळयुक्त पनीर आणि दुसरीकडे असली पनीर, असं दोन्ही प्रोडक्ट ते घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्यांची मागणी आहे की जे भेसळखोर आहेत त्या भेसळखोरांना खरं तर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे असं त्यांचं ठाम मत आहे। आणि त्या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा जो आहे तो सरकार दरबारी ते करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।